डायबिटीज रुग्णांमध्ये किडनी फेल होण्याचं प्रमाण वाढत चाललं आहे, यामागील कारण काय? कसं आहे की एखाद्या माणसाला डायबिटीज झाला की मग त्याला जर डोळ्यांचे प्रॉब्लेम झाले तर डायबिटिक रेटिनोपॅथी, किडनी फेल झाले तर डायबिटीसमुळे किडनी फेल झाली. पण खरं वास्तविक किडनी खरंच डायबिटीसमुळे फेल होते का? कारण जर का डायबिटीसमुळे फेल व्हायला तर पहिल्यांदा डायबिटीस झाला की लगेच फेल व्हायला पाहिजे, पण तसं काही होताना दिसत नाही. आपण बघतो की म्हणजे पहिल्यांदा डायबिटीसची सुरुवात होते, एकाच्या 2, 2च्या 4, आणि आम्ही बघतो की ज्यावेळेला पेशंट्सला जवळजवळ 10-12 गोळ्या चालू असतात, कधी कधी इन्सुलिन इंजेक्शनसुद्धा चालू होतं. म्हणजे शरीराची हे केमिकल सहन करण्याची कॅपॅसिटी असते. म्हणजे लिव्हर काय करतं असं या केमिकलला बॅलन्स करण्याचं काम करतं. परंतु लिव्हरच्या कंट्रोलच्या बाहेर या गोष्टी ज्यावेळेला जायला लागतात त्यावेळेला मग त्याचं प्रेशर यायला लागतं. म्हणजे ते जे काही केमिकल आहे ते ड्रेन करण्याचं जे काम आहे ते हळूहळू किडनीवर यायला लागतं. इव्हन हे जे काही केमिकल आहे त्यांचं कन्व्हर्जन जे आहे ते क्रिएटिन आणि युरिक ॲसिडमध्ये व्हायला सुरुवात होते, आणि तेवढं एक्सेस क्रिएटिन आणि युरिक ॲसिड बाहेर टाकणं किडनीच्या कॅपॅसिटीच्या बाहेर जायला लागलं तर मग आपण काय म्हणतो की किडनी फेल झाली. खरं वास्तविक त्यावेळेला सुद्धा युरिन प्रॉपरली होत असते. म्हणजे अशा क्षणी सुद्धा जेव्हा क्रिएटिन वाढायला लागतं त्यावेळेला बाबा शरीराची टॉक्सिक लेवल वाढलेली आहे हे जाणून जर का आपण औषधमुक्त जीवनाकडे प्रवास चालू केला तर आपल्याला किडनी नक्कीच वाचवता येते. परंतु जर का आपण ते नाही केलं आणि जर का औषधांचं प्रमाण वाढत गेलं तर मात्र हळूहळू क्रिएटिनिन लेवल वाढत जाते आणि मग किडनीची एक वेळ कॅपॅसिटी अशी होते की बाबा याच्यामध्ये कामच करणं शक्य नाही आणि किडनी फेल होते. त्यामुळे डायबिटीसमुळे किडनी फेल होते म्हणण्यापेक्षा सुद्धा शरीरातली जी टॉक्सिक लेवल वाढत चाललेली आहे त्याच्यामुळे किडनी फेल होते. आणि वेळीच जर का हे टॉक्सिन जर का थांबवले, औषधमुक्त जीवनाकडे प्रवास सुरू केला तर नक्कीच आपल्याला किडनी फेल होण्यापासून थांबवता येते.